तालुक्यात आधारभूत खरेदी केंद्राअभावी मक्याची कवडी मोल भावात विक्री. 1800 ते 1850 रुपये प्रति क्विंटल दर. मका उत्पादक शेतकरी संकटात. लाखांदूर तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या मका पीक परिपक्व झाल्याने कापणी तसेच मळणी सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने कवडी मोल भावात खासगी व्यापाऱ्यांना मका विक्री करावी लागत असून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पीक लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. धान किंवा इतर पिकांपेक्षा उत्पादन जास्त होत असल्याने तसेच कमी पाण्यामुळे जास्त क्षेत्रावर लागवड होत असल्याने उत्पादनात वाढ होऊन अधिक फायदा होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. सध्या मका पिकाची कापणी तसेच मळणी सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे तोटा सहन करून मळणी केलेले मका पीक खासगी व्यापाऱ्यांना भेटेल त्या भावात विक्री करावी लागत असून दर कमी झाल्याने लागवड खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. मका पिकाची लागवड करून फसलो अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे. क्विंटल मागे 500 ते 600 रुपये तोटा. मागील वर्षी मका काढणीच्या सुरुवातीला 2250 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. मात्र यावर्षी तोच दर 1800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. आधारभूत मका खरेदी केंद्रावर 2400 रुपये प्रति क्विंटल दर असून क्विंटल मागे 500 ते 600 रुपयेपर्यंत तोटा सहन करून विक्री करावी लागत आहे. लागवडीच्या दृष्टीने खरेदी केंद्राची संख्या कमी आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. जिल्ह्यातील अ वर्ग असलेल्या 7 संस्थांना खरेदीची परवानगी दिली असल्यामुळे खरेदी केंद्राची संख्या मोजकीच असल्याने प्रत्येकच शेतकऱ्याला आपले मका पीक खरेदी केंद्रावर विक्री करणे कठीण जाणार आहे. तालुका स्तरावर खरेदी केंद्र असल्याने वाहतुकीचा खर्चही वाढणार असल्यामुळे आर्थिक खर्चाबरोबरच मानसिक त्रासाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. खरीपाचे धान पडूनच. खरीप हंगामातील धान खरेदी संस्थांना खरेदीचे उद्दिष्ट मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी दिलेले धान गोदामावरच पडून आहेत. त्यामुळे कर्ज काढून उसनवार घेतलेले पैसे कुठून द्यावे तसेच परिवाराचे पालनपोषण कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.